नमस्कार मंडळी, मी जागृती भोईर एन्जॉय भोईर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे दुसरा गुरुवार आणि सकाळ सकाळ मस्त सकाळचे 7 वाजले आहेत आणि मस्त अशी आंघोळ झाली माझी आणि उठले. हलका हलका पाऊस पडतो आहे बघा. तर असं सकाळी हलका पाऊस पडतो आहे. ते झाडं बघा कशी ओली झाले आहेत, ओली चिंब झाले आहेत. आणि तुम्हाला आपण शुभ सकाळ. आता आमच्या एवढ्या भाकरी बनवून झाल्यात. 50 भाकरी आम्ही सकाळ सकाळ बनवल्या आहेत. सगळ्यांनी बघा अशी भाजी निवडायला घेतले. पालक भाजीची भाजी आहे, पालक चना डाळ. तर एवढी भाजी पियुताई पण आल्यात. पहिला नंबर पियुताईंचा आणि भाग्यश्रीचा आहे आणि आई बसल्यात. हे बघा पाय बघ मम्मी, माझा ही सारखी मला टोकतय. सगळे अशी भाजी निवडायला. चिंचवणच्या आई पण आल्यात भाजी निवडायला. सगळी सकाळ सकाळ असा भाजी निवडतंय. भाऊ पळाले घरात. हे पण कोबी कापतात आणि बंधू भाऊ पण कोबी कापतात. आणि बंधू भाईचं पाय बघ फ्रॅक्चर झाला तरी पण काम करतात. आमचे बंधू भाऊ बसून राहत नाही. मग काय कशाला फोन करायचा, आम्हाला सांगायचं असा राग यायचा. बघ ना, मी बोललो चुकी आहे. पण ते सांगायचं नव्हतं आम्हाला. कोण कुठं आहे ते विचारत फक्त एवढा. मी काय करते? पालक घेते का, पालक चना डाळ भाजी करायची आहे ना, त्याच्यासाठी पालक घेते. चिखल लागलेलं असतं. आता भाजी आमची कापून झाली आणि आले आता मी उपवासाचा उपमा बनवायला. तर बघा वरी तांदूळ घेतलं आहे मी. वरी तांदूळ असा कढईत टाकला आहे भाजायला. आता पहिला भाजून घेते वरीचे तांदूळ, म्हणजे भगर. तर आता मस्त अशी भाजते. थोडी हलकी ब्राऊन होईपर्यंत भाजायची आपल्याला. 5-6 मिरच्या कापून घेतल्या आहेत. दही मी पॅकेटचा दही आणला आहे. तर दही घेतलं आहे. मस्त असं वाट सुटला आहे बघा. हलकासा तेल टाकणार आहोत. हे बघा 2-3 चमचे तेल टाकलं आहे आणि पुन्हा थोडं असं भाजून घ्यायचं. उपवासासाठी झटपट होणारी रेसिपी आहे ही, उपवासाचा उपमा म्हणून. आणि आता टाकते मिरची. मिरची पण त्याच्याबरोबर भाजून घ्यायची आहे. मस्त असं भाजून झालं आहे. आता टाकू आपण त्याच्यात दही. दही पण आपल्याला असं जरा दह्याबरोबर हलवून घ्यायचं आहे. थोडा दही पण फ्राय झाला पाहिजे त्याच्याबरोबर. आणि आता आपण पाणी गरम केलं आहे तर ते टाकून द्यायचं आहे ह्याच्यात. असं असं आता बघा अर्धी शिजली आपली वरी तांदूळ. आणि ह्याच्यात आता टाकूया एवढी साखर टाकते मी, 4 चमचे एवढी. आपल्या चवीनुसार साखर टाकायची आहे.
ते चवीनुसार मीठ. मस्त असं शिजू द्यायचं आहे. एकदम मऊ असं झालं पाहिजे आपला उपमा. आणि बघा झटपट होणारी रेसिपी आहे. पटापट झालं आपलं. घाईच्या वेळी असा उपमा करून बघा तुम्ही. आणि आपल्या व्हिडिओला जरा पटापट लाईक करा आणि शेअर करा. मस्त असा तयार झालाय बघा आपला उपमा. चला या खायला पनवेलला. बघा 2 वाजल्यात आणि आम्ही घेतलाय चपातीचं पीठ मळायला. 10 किलो असा पीठ मळायचं आहे चपातीचा. ढोळे काकू पण आलेत. वहिनी वहिनी बोलतो मी काकू बोलतो. जेवायला थांबणार आहेत ना काकू? आणि आता बघा चपात्यानं मी सुरुवात केली चपाती लाटायला. ताई भाजतात चपात्या, मी पण चपाती भाजते. लाटतात बघा आमच्या चपात्या. काकू पण लाटतात चपाती. आल्यात बघा आमच्या काकूताई. आणि सगळी बघा कामाला लागल्यात. अशी सगळी वेगवेगळी कामं करतात. कोण पालक. आणि इकडे वरणाची तयारी चालली आहे. एवढ्यासाठी बघा असा शेड टाकले. आणि आता तिकडे पण गडबड चालू आहे. हिमानी पण आले. हिमानी हाय. आता चणा डाळ पालकची भाजी घालतात बघा. फोडणी टाकलंय. टॅमॅटो कांदा असे भाऊ हे आणि आई भाजी घालतात. एवढं जेवण आमच्या घरच्या घरीच सगळी आमच्या मुली जावई आणि काक्या वगैरे आम्ही सगळी घरच्या घरीच मंडळी सगळी जेवण बनवतो. बाहेरचं असं कोणीच नाही आहे. या आई आहेत माझ्या नंदेच्या सासू. आणि बघा आम्ही जावा सासवा नंदा अशी सगळी मिळून जेवण बनवतो. ही कोबी चणा डाळ मटारची भाजी बघा. हे बघा बिना कांदा लसूणची भाजी आहे. पालक आणि चणा डाळची भाजी. अद्रक आणि मिरचीची पेस्ट टाकली आणि टॅमॅटो आणि तेल कढीपत्ता आणि लाल हळद लाल मसाला आणि त्याच्यात टाकले चणा डाळ. आता टाकायची आहे त्याच्यात पालक. म्हणून ती बोलते मी लवकर लई पीठ नरम आहे. पातळ आहे ना ते. आणि हे बघा वरण. आम्ही पापड आम्ही घेतले बघा. कोथिंबीर वडी तळायला. एवढं असं स्वीट आणले पंक्तीला वाढायला. मुली काढली बघा मी देवासमोर.
आमटी म्हणून वडी घेतली. नाहीतर वडी आम्ही रात्री पण त्याच खाल्ल्या वगैरे पण होते. आणि कोथिंबीर वडी तयार झाली आहे. हे बघ, या दोघी तर आहेत हा. इकडे बघ ताई. सदा आणि ताई वडी तळतात आता आणि कपूताई वडी बघतात. हा. आणि आता राईस लावलाय, जिरा राईस बनवायला. आता बघा सगळ्या जेवणात तुळस टाकते, म्हणजे जेवण कसं कमी पडत नाही त्यासाठी तुळस टाकते. आमची मिसेस बघा कसं राईस काढते. आणि 12 किलोचा राईस आहे. आणि अशा प्रकारे ही 12 किलोचा जिरा राईस काढते आलेली आहे. आणि हे शिरीष भाऊ, मंदार भाऊ आणि राहुल भाऊ बघा. आता चालली आमची तयारी. आता सगळी मंडळी येतील त्यासाठी आता सगळी तयार होतोय आणि सुरुवात झाली थोडी थोडी लोक यायची.
वनस्पती नस्वती ग्रवक्रतुंड सुकारेषु सर्वकोटि विघ्न
आणि मस्त असा आता सगळे वारी शांत झाले आणि आता जेवणाची गडबड चालले. आम्ही किचनमध्ये आहोत बघा, कारण की आम्ही लेडीज हॉलमध्ये जात नाही, आम्ही किचनमध्येच थांबतो वारी येतात तेव्हा. इंदा मोडतात त्यासाठी सगळ्यांनी डोक्याला रुमाल बांधलाय. बघा सगळी अशी जेवायला बसतात घरात. आणि हा असा मलिंदा असतो आमचा.
देवाचा प्रसाद. चला या खायला मग पनवेलला. आता पूजाची पूजा प्राजक्ताची वहिनी आई. जेवणापेक्षा तो जास्त. आम्ही चेंज वगैरे केलं आहे आणि मस्त असं सगळ्यांची जेवणं वगैरे झाली. कार्यक्रम मस्त असं उरकलं वगैरे सगळं. ताई काकी वगैरे सगळ्यांनी मिळून आम्ही हर्षदा अशी आई वगैरे भांडी विंडी घासून सगळं घर साफ केला आणि आणि मस्त असा आमचा प्रोग्राम दुसरा गुरुवार झाला. तर चला, आमची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय. ओम नमो आदेश.